सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। या आठवड्यामध्ये गेले 4 ते 5 दिवस श्रीगोंदेकरांना पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्यानं पाण्याची निर्जळी निर्माण झाली होती। चिंचणी धरणावरून येणारी पाईपलाईन एका रस्त्याच्या कामामुळे फुटली होती आणि ती 2 दिवसांनंतर दुरुस्त झाली। मात्र धरण क्षेत्रामध्ये पुन्हा विजेचा अडथळा निर्माण झाला होता। मात्र आज प्रत्यक्षात आम्ही श्रीगोंदा येथील फिल्टर हाऊस इथे जाऊन खातरजमा केली आणि सध्या फिल्टर हाऊस मधनं पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्याचं काम सुरू आहे असं समजलंय। मात्र पुन्हा लाईट गेली तर टाकी भरण्यास विलंब होऊ शकतो, अशी माहिती फिल्टर हाऊस मधील कर्मचाऱ्यांनी दिली आहे। नागरिकांना काही भागामध्ये आज उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती यावेळी मिळाली आहे। धरणाचं पाणी मुबलक आहे, मात्र पाईपलाईन फुटणे किंवा वीज नसणे त्यामुळे नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। धरण क्षेत्रामध्ये आणि फिल्टर हाऊस इथे नगरपालिकेनं विजेसंदर्भात ठोस उपाययोजना केली तर शहरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागणार नाही, अशीच काही नागरिकांची अपेक्षा आहे। गेली 4 ते 5 दिवसापासून श्रीगोंदा शहराला पाण्यासाठी निर्जळी निर्माण झाली होती। पाणीही नव्हतं। अनेक नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी आल्या होत्या। या संदर्भात आपण वारंवार चौकशी केली असता धरणावरून येणारी पाईपलाईन फुटल्याची माहिती कळाली। त्या माध्यमातून काल थोडंसं वादळ झाल्याने लाईटचा प्रॉब्लेम निर्माण झाला। मात्र आज प्रत्यक्षात आपण फिल्टर हाऊस या ठिकाणी आलो आहोत, ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होतो। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी पूर्णपणे टाकी भरण्याचं काम या ठिकाणापासून सुरू आहे। जर आज पूर्णपणे टाकी भरण्याचं काम पूर्ण झालं तर उद्या सर्व श्रीगोंदा शहरवासियांना सुरळीतपणे ज्या वेळेत त्यांच्या पाण्याची टाईम आहे किंवा ज्या विभागात सोडायचा त्या विभागात सुरू होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी आल्यावर समजते। मात्र हा प्रॉब्लेम यावेळेस जर आला तर आता प्रत्येक वेळेस न येण्यासाठी पालिका प्रशासनाने नक्की यावर काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर। सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा।